सर्व कार्यकर्ते, अधिकारी, नगरसेवक, सभापती, बंधू आणि भगिनींनो, आपण सालाबाद प्रमाणे मास प्लांटेशन ज्याला म्हणतो ते या वर्षी देखील घेतलेलं आहे. झाडं लावणं ही फक्त आपली फोटो काढण्यापुरती जबाबदारी नाही, तर खऱ्या अर्थाने झाडं जगवणं ही देखील आपली जबाबदारी आहे. देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी सांगितलं एक पेड़ माँ के नाम, जर आपण आपल्या आईच्या नावाने एक झाड लावलं असेल तर जेवढं प्रेम आपण आपल्या आईवर करतो तेवढं प्रेम आपल्याला या झाडावर करायचं आहे. या झाडासाठी लागणाऱ्या ज्या पोषक गोष्टी आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला पुरवण्यात आलेल्या आहेत. आपण अशा ठिकाणी आज उभे आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की बहुप्रतीक्षेनंतर आपलं जे स्मशान आहे हे स्मशान या ठिकाणी पूर्णत्वास जातंय. या स्मशानामध्ये आपण 1000 झाडं आज लावणार आहोत. स्मशान म्हटलं की मानवी शरीराचा शेवटचा प्रवास, आणि या शेवटच्या प्रवासामध्ये आपण नक्की कुठे विसावणार आहोत त्याच्याबद्दलची पूर्ण खात्री करून घेणं हे म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जिवंतपणे केलेले जे कर्म आहे त्याच्यानंतर आपल्याला काय फळ मिळणार आहे ते आपण करोना काळामध्ये पाहिलंय की कित्येक हजार कोटीची मालमत्ता असताना देखील ज्यांच्यासाठी ती मालमत्ता कमवली त्यांना तुम्हाला मुखाग्नी देखील देता आलेला नाहीये. आणि त्यामुळे हा जो अग्नीवरती तळपतोय त्याला शांत करायचं असेल, आमचं जे चुकलेलं आहे ती चूक दुरुस्त करायची असेल, हव्यासापोटी आम्ही कितीतरी झाडांची कत्तल केली परंतु एकही झाड लावलं नाही. जंगलं नष्ट केली, पाणवठे नष्ट केले आणि त्याच्यानंतर आज मात्र अंगाची लाई लाई होते. आणि अशा वेळेस आपल्याला वाटतंय अरे पाऊस का पडत नाही, अरे कसा पाऊस पडेल, कारण आम्ही आमच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या शासनावर आणि प्रशासनावर झटकून टाकलेल्या आहेत. आम्ही जबाबदार नागरिक म्हणून वागत नाहीये. आणि म्हणून या प्रभागाने ह्या कष्टकऱ्यांनी नेहमीच तुम्ही किती झाडं तोडा तेवढी झाडं आम्ही लावू अशा प्रकारची शपथ घेतली आणि त्याच्यावर गेली 20 वर्ष कृती केलेली आहे. आपला मागचा डोंगर हा कृतीतनं उभा राहिलेला आहे. हा कातळ आहे त्याच्यावर आपण 25,000 झाडं लावली आणि आता पुन्हा एकदा 26 तारखेला राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी आपण 5,000 झाडं त्या ठिकाणी लावणार आहोत. ही 5,000 झाडं जगवण्यासाठी ज्यांची आपल्याला खूप मोलाची साथ लागणार आहे ते म्हणजे उद्यान विभागाच्या उपायुक्त सन्माननीय स्मिता काळे मॅडम, त्याचप्रमाणे सन्माननीय विभागाधिकारी मुंडावडे साहेब आणि आता आलेले हे आपले 2 शंकर जाधव साहेब, पवारी साहेब, ही सगळी पाणी पुरवठ्याची, कारण पाण्याशिवाय ते झाड तग धरणार नाही. हा डोंगर हिरवा दिसतोय परंतु त्या डोंगराला उन्हाळा पावसाळा असू दे 6 दिवसानंतर पाणी द्यावंच लागतंय. या जंगलाला आग लागत नाही मॅडम. याचं कारण असं आहे आम्ही वर्षातनं 2दा ग्रास कटिंग करतोय, कारण ना रहेगा बांस ना बचेगी बांसुरी, आग लगने के लिए कुछ रहेगा नहीं तो कैसे आग लगेगी. आणि त्यामुळे मरायचं हिंदूला आहे, मरायचं जैनाला आहे, मरायचं मुस्लिमाला पण आहे आणि मेल्यानंतरचा आपला हा जो प्रवास आहे त्यामुळे हे इंटिग्रेटेड असं अशा प्रकारचं स्मशान आहे. एका बाजूला आपण इकडे पाहतोय इकडे मुस्लिम दफनभूमी आहे, इकडे हिंदू दफनभूमी आहे आणि मध्ये ज्याला जाळायचंय त्याला, आणि ही झाडं आपण लावणार आणि आपल्याला जाळण्यासाठीच आपण त्या लाकडाचा आग्रह धरणार. तो आपण इलेक्ट्रिकची देखील व्यवस्था इथे केलेली आहे. आज
आजच्या दिवशी आपण शपथ घेतली पाहिजे की आम्ही लाकडं मागणी करणार नाही. आम्हाला पुष्कळ वाटतं आमचे पानवटे खराब होऊ नये, परंतु देवाला रात्री चढवलेला हार सकाळी मात्र निर्माल्य म्हणून आम्ही स्वच्छ पाण्यात नेऊन टाकतो आणि तलाव खराब करतो, नदी खराब. आज आम्ही झाड लावलंय, परंतु प्रत्येक झाड लावणाऱ्याने सांगायचं मेल्यानंतर मला त्या इलेक्ट्रिक दाहिनीमध्ये टाका, मला त्या लाकडावर जाळू नका, या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास करू नका. आणि म्हणून तुम्ही सर्व आज आलात. आज अंगाची लाही लाही होते. 24 तारखेला पण हीच लाही लाही असेल. पाऊस पडेल की नाही मला माहित नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रवी आणि त्याची टीम या ठिकाणी आपल्याला पाण्यासाठी 4 दिवस विहिरीला 16 फूट पाणी होतं, पाणी काढलं, 12-14 फूट गाळ काढला. काळे मॅडम तुम्ही होत्या त्या दिवशी, आणि पाणीच गायब झालं. मग अजून किती जाते, अजून एक पार जाते, रोज माती काढली की परत एक पार जाते. म्हणजे ही 47 ला खोदलेली विहीर आहे. म्हणजे घाटकोपरला अंधेरीला ज्या खदानी होत्या, मुंबई तिकडे विस्तारित झाल्यानंतर खदान जी पहिली बाहेर आली ती आलेली ही खदान आहे. हे स्वातंत्र्यपूर्व काळातली खदान अश्विन क्वारी. आणि त्या क्वारीवर पिण्याच्या पाण्याची काही नळाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्या क्वारीवाल्याने एवढी खोल विहीर खोद. आणि ते आपल्याला नैसर्गिक एक स्रोत आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी स्वच्छ करून घ्या. ते पाणी आपल्याला या झाडांना देता येईल. त्याच्यावरती एक खदान आहे, खालच्या बाजूला बिरसा मुंडाकडे एक खदान आहे. त्या खदानीत आपण मोटर बसवलेली आहे. या सगळ्या डोंगराला तिकटच पाणी जाते, त्यामुळे ते पाणी संपूर्ण डोंगरामध्ये फिरलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती जाधव जाऊन पाहून आला. आज अपूर्ण डोंगर फिरूया गेल्या होत्या. मुंडावरे साहेब या ठिकाणी त्यांचा दुसरा राऊंड आहे. तर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. काळे मॅडमला विनंती करतो की आपण देखील आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. मुंडावरे साहेब तुम्ही मालक आहे या एरियाचे, या सगळे इंजिनियर तुमच्या ताब्यात आहेत, पाणी पुरवठा, सिव्हिल आणि गार्डनवाले. तुम्ही आम्हाला सोनवणे साहेब, सभापती मॅडम, काळे मॅडम आणि सगळे माझे सहकारी. आज हा उपक्रम जो राबवलेला आहे तो सोनवणे साहेबांच्या सहकार्याने त्यांच्या कष्टातून राबवलेला आहे. त्याच्यामुळं आमचे सर्व सहकारी तुम्हाला मदत करणारच.